मम्मी, ती साडी बघ. वा, काय सुंदर रंग आहे ना. माझा आवडता रंग. पुढच्या आठवड्यात कॉलेजमध्ये साडी डे आहे. मम्मी प्लीज मला ही साडी आणून द्या, प्लीज प्लीज. सलोनी लहान मुलासारखा हट्ट करू लागली. तेव्हा आरती हसली, पण आरतीने ती साडी उचलून बघताच ती थांबली. सुंदर गडद निळ्या रंगाची साडी खरोखरच अप्रतिम होती. सलोनीचे काय, मोराच्या पिसांच्या त्या गडद रंगावर कोणाचेही हृदय येते, पण तो रंग पाहून आरती अस्वस्थ झाली. कडू आठवणीचे विष हृदयात थेंब थेंब सरू लागले. तिने मोरपंखी निळ्या रंगाची साडी घातली होती. गळ्यात एक नाजूक साकडी आणि तिच्या हातात भरपूर मॅचिंग बांगड्या. 15-16 वर्षाची आरती स्वतःला आरशात बघत होती. अचानक तिची आई खोलीत आल्यावर आनंद वाटत होता. आरतीला पाहून ती नेहमीप्रमाणे विचारू लागली, काय घातले आहेस? असे गडद रंग घालू नकोस, असे मी तुला किती वेळा समजावले आहे. तुला सोबत नाही. गडद रंग तुमचा रंग अधिक दाबतात. चल, ती साडी बदला आणि छान हलक्या रंगाची साडी घाला. आई तिचं मत मांडून निघून गेली आणि आरतीचे डोळे उदास दिसत होते. आईकडे प्रत्येक वेळी हे होते. आरती उत्साहाने कोणतेही कपडे घालायची तेव्हा आई तिला थांबवायची. आई स्वतः काळ्या त्वचेची होती. ती स्वतः फिकट रंगाचे कपडे घालायची. त्यांचा असा विश्वास होता की गडद रंग फक्त गोऱ्या रंगावरच फुलतात. गडद त्वचेच्या लोकांनी फक्त पेच किंवा फिकट रंगावरच समाधानी असले पाहिजे. जणू काही गोरा नसणे हा गुन्हा आहे. आरतीला गडद आणि चमकदार रंगाची आवड होती, पण तिची आई प्रत्येक वेळी तिचा उत्साह खराब करायची. आईला तिच्या काळ्या रंगामुळे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सचा त्रास होत होता आणि तिच्या इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सचा हळूहळू आरतीवरही परिणाम होऊ लागला. आता ती आईच्या लेन्समधून स्वतःकडे पाहू लागली. आता ती सुद्धा अनिच्छेने स्वतःसाठी कपडे खरेदी करते. जसे तिच्या आईला आवडलेले निस्तेज रंगहीन कपडे. तिच्या आवडीचा रंग बघायचा, तिला मोह व्हायचा, पण मग तिच्या बिघडलेला स्वाभिमान तिला सांगायचा, याचा विचारही करू नकोस. अभ्यासातच चांगली नव्हती तर ती शिवणकाम, भरतकाम आणि विणकामातही निष्णात होती. पण त्याच्या घरातील सदस्यांच्या, विशेषतः त्याच्या आईच्या नजरेत तिचे सर्व चांगले रूप एकीकडे होत आणि दुसरीकडे त्याचा रंग गोरा नव्हता. आरतीच्या गडद रंगामुळे तिचे सौंदर्य कमी होते असा त्यांचा विश्वास होता. आपल्या समाजात किती गैरसमज आहेत. गोरा रंग हा सौंदर्याचा प्रतीक मानला जातो. इथे आपण गोरी गोरी मुलगी, गोरा रंग आणि सुंदर देखावा इतक्या सहजतेने म्हणतो, जणू गोरा रंग हा केवळ रंग नसून सौंदर्याचा समानार्थी शब्द आहे. वैशिष्ट्ये सुंदर आहेत, पण काय करणार? मुलींचा रंग हरवला आहे, तिला पाहून आई कुडकुडायची. आरती लहानपणापासून या गोष्टी ऐकत मोठी झाली होती. आजच्या भाषेत ज्याला बॉडी शेमिंग म्हणतात, त्याचा त्रास आरतीला बऱ्याच दिवसापासून होत होता. किती निष्काळजीपणे आपण कोणाच्या तरी दिसण्यावर आणि उंचीवर भाष्य करतो. आपल्याला हे का समजत नाही की आपले शब्द कोणाच्या तरी हृदयाला बाणासारखे भोगतात. शरीराचा रंग, त्याची लांबी, रुंदी, पातळ आहे, ही जड हे माणसाचे व्यक्तिमत्व मोजण्याचे निष्कर्ष कधीपासून बनले. जिथे द्रौपदीचा काळसर रंग सौंदर्याचे प्रतीक मानला जात होता, त्याच भारतभूमीत आज गोरा वर्ण असलेला सुंदर मानला जातो. असे का? बरं, काळाचं झालं, आपापल्या गतीने फिरत होतं. आरतीचं लग्न झालं. ती केवळ सुंदरच नव्हती तर प्रतिभावानी होती. त्याने आपले घर आणि जग सर्व प्रेमाने सजवले. तिचा नवरा मोहितही चांगला माणूस होता. त्यांची लाडकी मुलगी सलोनी ही आरतीची हुबेहूब मूर्त रूप होती. तिचं वैशिष्ट्य तेच मनमोहक व्यक्तिमत्व आणि तेच गडद रंग. मम्मी, अरे मम्मी, हॅलो, कुठे हरवलीस? पटकन सांग, साडी कशी आहे? पूर्वी डुबकी मारणाऱ्या आरतीला मुलीच्या आवाजाने हाक मारली तेव्हा ती किनाऱ्यावर आली. मला सांग आई, ही साडी घेऊ का? रंग चांगला आहे का? ते मला छान दिसेल का? आरती समोर उभ्या असलेल्या आपल्या मुलीकडे बघत होती. आत्मविश्वास, स्मार्ट आणि आनंदी सलोनीकडे पाहून आरती हसली आणि म्हणाली, सलोनी, खूप सुंदर रंग आहे, तो तुला छान दिसेल. आरतीला पुन्हा साडीचा भडक निळा रंग दिसला. मोर निळा मळमुखी रंग दिसला. सलोनीचा आवडता रंग आणि तिचाही.
अचानक हृदयात वादळ उठलं. वर्षानुवर्षे दडपलेल्या इच्छा उफाळून येऊ लागल्या. इजेसारख्या लखलखाट झाला आणि मग पुढच्या क्षणात सगळं नॉर्मल झालं. हा काही क्षणांचा खेळ होता, पण त्या काही क्षणात बरेच काही बदलले. बऱ्याच गोष्टी वर्षानुवर्षे विखुरलेल्या होत्या आणि आता मी त्या गोळा करायला सुरुवात केली. आता काही भेगा पडल्या होत्या आणि आता ते टाकले जात आहे. माझ्या मनावर एक ओझं होतं, आता ते उतरू लागले. आई आणि मुलगी खरेदीसाठी बाहेर पडली तेव्हा त्यांच्या हातात एक नाही तर 2 पॅकेज होती. त्या पाकिटांमध्ये एकाच मोरपंखी रंगाच्या 2 साड्या होत्या. होय, आरतीने 2 साड्या खरेदी केल्या होत्या. एक तिच्या मुलीसाठी आणि दुसरी स्वतःसाठी. आठवणीच्या वादळाने सारे कुटुंब हिरावून घेतली. आठवणीच्या वादळाने सारी कटुता हिरावून घेतली. मन शांत झालं होतं. भूतकाळ त्याने आजपर्यंत खूप वाहून नेला, पण आता नाही. त्याने ठरवले, ती आतापर्यंत रंगापासून अलिप्त होती, ती आता अशी राहणार नाही. तिला वाटलं त्याच्या आयुष्याची सकाळ निस्तेज झाली असेल, पण आयुष्याची संध्याकाळ मात्र सिंदूर असेल. होईल, त्याने ठरवलं होतं. तुम्हाला जर ही लहानशी कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.